नगर जामखेड महामार्गावर अपघात झालाय आणि यात तरुण वकिलासह दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेडमधील माही जळगाव अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात झाला। यात जामखेड येथील ॲडव्होकेट विराज जायभाय आणि सोनू डुचे या दोघा तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर अन्य एक जण गंभीर जखमी झालाय। या घटनेनं जामखेड परिसरात शोककळा पसरली आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जामखेड येथील ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट भगवान जायभाय यांचे सुपुत्र ॲडव्होकेट विराज जायभाय हे पुणे येथील शिवाजीनगर न्यायालयात वकिली व्यवसाय करत होते। मोठ्या भावाच्या विवाहासाठी ते जामखेड येथे आले होते। विवाह सोहळा आटोपल्यानंतर ते 11 मे रोजी रात्री विराज जायभाय, सोनू डुचे आणि पुणे येथील एक मित्र असे तिघे जण पुण्याकडे निघाले होते। कारमधून प्रवास करत असताना माही जळगाव जवळील अंबिलवाडी परिसरातील वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि भरधाव कार रस्ता सोडून शेतात घुसली। त्यानंतर वाहनानं अनेक पलट्या घेत भीषण अपघात झालाय। यात ॲडव्होकेट विराज जायभाय आणि सोनू डुचे या दोघांचा मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेला पुण्यातील मित्र गंभीर जखमी झालाय। अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटना ठिकाणी धावून आले। त्यांनी तात्काळ गाडीत अडकलेल्या तरुणांना बाहेर काढत जामखेड येथे संपर्क साधत घटनेची माहिती दिली, तर या दुर्दैवी घटनेमुळे दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। जामखेड शहरात हळहळ व्यक्त होतीये, तर मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले। दरम्यान ॲडव्होकेट विराज जायभाय यांच्या निधनाबद्दल जामखेड तालुका वकील संघानं श्रद्धांजली अर्पण केली आहे। तसेच दुःखात सहभागी होत 2 दिवस न्यायालयीन कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वकील संघाचे ॲडव्होकेट अमीर खान यांनी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, जामखेड, अहिल्यानगर।